नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत टोस्टची अशी एक डिलिशियस रेसिपी जी स्वीट अशी लागणार आहेत आपल्याला। त्यासाठी लागणारं साहित्य आहे टोस्ट 4 ते 5, थोडेसे 2-3 बदाम क्रश करून घेतलेले किंवा तुकडे करून घेतलेले, थोडीशी वेलचीची पावडर, कस्टर्ड पावडर, साखर, 1 चम्मच तूप, 1 बाउलभर दूध आणि थोडंसं पाणी। सर्वप्रथम आपण टोस्ट चांगले तूप टाकून पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत। ते थोडेसे खरपूस झाले की त्यात आपण साखर आणि थोडंसं पाणी घालून त्याचा थोडा पाक करून घेणार आहोत। आपण पॅनमध्ये 1 चम्मच तूप टाकून घेतलेले आहे। त्यात आपण आपले हे टोस्ट छान असे फ्राय करून घेणार आहोत। खूप नाही, पण त्याचा थोडासा रंग बदलतपर्यंत आपण ते 1 ते 1.5 मिनिट टोस्ट छान असे भाजून घेणार आहोत आपण। टोस्टचा असा लालसर रंग होईपर्यंत टोस्ट आपण 1 चम्मच तुपात भाजून घेतलेले आहे। आता आपण ते टोस्ट बाजूला काढून घेऊया। आणि त्यात आपण 3 ते 4 चम्मच साखर टाकून घेऊया। त्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया साखरेचा पाक करताना। म्हणजे साखरेचा पाक हा लवकर होईल। साखर मंद गॅसवर पाक होईपर्यंत परतून घ्यायची। चांगली मेल्ट झाली की त्या पाकात या आपल्या टोस्ट टाकून घ्यायचे आहे। साखरेचा असा पाक तयार झाला की त्यात आपण गरम पाकातच या टोस्ट भिजवून घेणार आहोत। टोस्ट अशा छान भिजवल्या की त्यानंतर आपण आपलं कस्टर्ड तयार करून घेणार आहोत। आपण कस्टर्डसाठी एक पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यात 1 वाटी दूध टाकून घेऊया। थोडंसं दूध शिल्लक राहू द्यायचं। दुधाला छान उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर त्यात आपण एका वाटीत ठेवलेलं थोडंसं दूध त्यात 1 ते 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकायचं। मी मँगो फ्लेवरचं घेतलेलं आहे, तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं घेऊ शकता। आणि ते कस्टर्ड पावडर छान असं मिक्स करायचं। कस्टर्ड पावडर हे गार दुधात मिक्स करायचे आहे, गरम दुधात मिक्स करायचं नाही, त्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात, ते प्रॉपर असं मिक्स होत नाही। असं छान मिक्स करून घ्यायचं। नंतर दूध गरम झालं की त्यात हे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आहे। दुधाला अशी छान उकळी आली की आपण हे तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं मिश्रण त्या दुधात ओतून घ्यायचं आणि मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं दूध छान ढवळून घ्यायचं आहे।
असं मिश्रण घट्टसर झालं की त्यात थोडंसं वेलची पावडर टाकायची आणि मिश्रण परतून घ्यायचं. गॅस बंद करून मिश्रण खाली घेऊन घ्यायचं, थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. आपण पाकात टाकलेले टोस्टचे तुकडे असे डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि आपली ही जी कस्टर्ड पावडरची आपण प्युरी तयार केलेली आहे ती आपण आता त्यावर घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ते कस्टर्ड टाकून घेतलेलं आहे टोस्टवर. आता आपण त्यावर गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप टाकून घेऊया आणि 1 ते 2 केसरच्या पाकळ्या टाकून घेऊया. तयार आहे आपली कस्टर्ड टोस्ट रेसिपी. तुम्ही ट्राय करा आणि चव नक्की कळवा.